कुनाडा गाव हे वेकोली 4 गाव पुनर्वसित गाव आहे। सेकोलीने जिल्हा परिषद शाळेसाठी जागा दिली व इमारत बांधून दिली, मात्र ती इमारत निकृष्ट दर्जाची असल्याने भिंतीला तडे जाऊन स्लॅब सुद्धा गळत आहे। लहान मुले शाळेत बसू शकत नाही, ते तिथे सुरक्षित नसल्याने शिक्षकांना बाहेर झाडात शाळा भरवावी लागते। टिनाचे शेडमध्ये आता शाळा भरविली जाते। टिनाचे वरचे शेड खराब झाल्याने व आजूबाजूने टिना सडल्याने साप विंचू शाळेत येतात। गेल्या वर्षी 3 मुलांना विंचू चावला असून वेळेवर उपचार झाल्याने अनर्थ टळला। शिक्षक व स्थानिक शाळा समितीने वेकोली प्रशासनाकडे व जिल्हा परिषद प्रशासनाकडे सन 2018 पासून तक्रारी केल्या, परंतु वेकोली प्रशासन जिल्हा परिषदकडे व जिल्हा परिषद वेकोलीकडे बोट दाखविण्याचे काम करीत असून दोन्ही विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत। या शाळेत मुलांना बसण्यासाठी चांगली इमारत नाही, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, संडास बाथरूम नाही किंवा चांगला रस्ता नाही, अशा परिस्थितीत शाळा सुरू आहे। देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन देशाला लाखो करोडो रुपयांच्या किमती असलेल्या कोळसा खाणीसाठी आपली जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या गरीब मुलांना अशा शाळेत जीव मुठीत घेऊन शिकावे लागत आहे, हे दुर्दैव आहे। दिनांक 26/7/2025 रोजी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी भेट देऊन शिक्षकाची व विद्यार्थ्यांना भेटून समस्या जाणून घेतल्या व फोनद्वारे सबेरिया मॅनेजर वेकोली 4 गाव व शिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती यांच्याशी संपर्क साधला व तात्काळ तोडगा काढून सुविधा पुरविण्याची मागणी केली। शाळेसाठी नवीन इमारत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संडास बाथरूम, कॉन्क्रीट रस्ता व तात्काळ कचरा सफाई करण्यात यावी, अन्यथा वेकोली व जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला।